आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे गुलाबी बोंडअळी। एकदा बोंडअळीने कापूस पिकात प्रवेश केला की शेत उद्ध्वस्त होतं। या बोंडअळीच्या हल्ल्याने शेतकरी हवाल दिलेत आणि यावर आता नागपूरमधल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं एक ट्रॅप विकसित केलाय। या ट्रॅपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बळ लाभलेलं आहे आणि त्यामुळे बोंडअळीवरचं नियंत्रण शेतकऱ्यांसाठी आता अधिक सुकर आणि कमी श्रमाचं होणार आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये घसरण होते, त्याचबरोबर नाहक त्रासही सहन करावा लागतो, उत्पन्नातही घट होते। मात्र यावर नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने एक महत्त्वपूर्ण असं संशोधन केलेलं आहे। एक AI बेस्ड ट्रॅप असं या सिस्टमचं नाव आहे आणि ही सिस्टम शेतामध्ये लावल्यानंतर कपाशीचं जे उत्पादन आहे ते वाढते, तर दुसरीकडे कीटकनाशकाचा वापर देखील कमी करण्यात येऊ शकतो। आपल्यासोबत आहेत केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे। सर, काय सांगाल, ही शेतकऱ्यांसाठी किती गेम चेंजर टेक्निक ठरू शकते? नमस्कार। AI स्मार्ट ट्रॅप हे जे गुलाबी बोंड अळी करता जे डेव्हलप करण्यात आलेली आहे, याचं संशोधन 2018 मध्ये सुरू होऊन मागच्या 2 वर्ष आम्ही याचे डेमॉन्स्ट्रेशन्स पंजाब राज्यामध्ये घेतलेले आहेत आणि ही टेक्नॉलॉजी फार चांगल्या प्रकारे काम करत आहे। आपण पाहू शकतो की हे एक मॉडेल आहे आणि हे एकदम साधं मॉडेल आहे, एका खांबावर तयार करण्यात आलेलं सोलार सिस्टमच्या माध्यमातून। आपल्यासोबत आहेत केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ आहेत बाबासाहेब फंड। सर, काय सांगाल, हे यंत्रणा नेमकी कशी काम करते? नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब फंड। हे संशोधन आमच्याच CICRचे एक सायंटिस्ट आहे डॉक्टर के रमेश कोयंबतूरला, त्यांच्या नेतृत्वात डॉक्टर सरांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे। तर मी फक्त याबद्दल सांगतो याची कार्यपद्धती कशी आहे। तर याच्यामध्ये वरती पाहिलं तर तुम्हाला सोलर पॅनल दिसेल, ज्याच्या माध्यमातून आपल्याला एनर्जी सोर्स म्हणजे पॉवर मिळतो आणि बॅटरी बॅकअपच्या माध्यमातून तो पॉवर आपण कॅमेऱ्याला दिलेला आहे। या कॅमेऱ्याला तो पॉवर दिलेला आहे आणि त्यामुळे कॅमेरा हा प्रत्येक मिनिटाला आपण जसा इंटरवल सेट करू तसा आपण 10 मिनिटाला घेऊ शकतो, अर्ध्या तासाला, 1 तासाचा किंवा डेली इंटरवल पण सेट करू शकतो आपल्या कन्व्हिनियन्ससाठी। रिअल टाईममध्ये आहे, नाही तर इतर वेळी काय होतं ट्रॅडिशनल बेसमध्ये की तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जावं लागतं, ते मोजावे लागतात आणि मग त्यानंतर ठरवावं लागतं। हे तुम्हाला हे ॲटोमॅटेड आहे, मोबाईलमध्ये तुम्हाला त्याचे अलर्ट मिळून जातात, म्हणजे योग्य वेळी फवारणी करायचा निर्णय घेता येतो। याला आपण डिसिजन सपोर्ट टूल असं म्हणतात, कारण याने डायरेक्ट कंट्रोल होत नाही, परंतु याने तुम्हाला निर्णय घेता येतो, सक्षमता येते की मला गरज आहे तरच मी फवारेल, म्हणजे माझा एक्स्ट्राचा खर्च जो आहे अतिरिक्त फवारणीचा वाचेल, मजुरीचा वाचेल आणि फवारणीमुळे एक्स्ट्रा जे दुष्परिणाम इतर होतात तेही कमी होतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। आणि बोंडअळी नियंत्रणासाठीचं हे नवं तंत्रज्ञान कसं आहे, तर त्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅपचा वापर करण्यात आलेला आहे। नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं हे संशोधन केलेलं आहे। मादी बोंडअळी फेरोमोन नावाचा एक सुगंध तयार करते आणि फेरोमोनचा या ट्रॅपमध्ये कृत्रिमरित्या फेरोमोन तयार होतं। बोंडअळीचा नर त्या गंधामुळे या ट्रॅपमध्ये अडकतो। ट्रॅपमुळे बोंडअळीचं आक्रमण आणि तीव्रता लक्षात येते। हवामानाचा अंदाज देखील शेतकऱ्यांना यामुळे अचूक मिळणार आहे। 38% कीटकनाशकांचा वापर यामुळे कमी होतो, दावा करण्यात आला। पंजाबच्या 3 जिल्ह्यात 18 लोकेशनवरती या ट्रॅपची चाचणी यशस्वी झालेली आहे।